आपल्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री आहे, त्याची बातचीत करणार आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये आले होते. सर, पर्यटनाच्या माध्यमातून गोव्याचा विकास कसा चालू झाला, या पद्धतीने हा विकास वाढलेला आहे? पर्यटनाच्या माध्यमातून गोव्याचा खूप मोठा विकास झालेला आहे आणि डबल इंजिनच्या सरकाराकडून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी गोव्यात झालेली आहे ती आपण या डबल इंजिन म्हणजे मोदींच्या सरकारच्या कार्यकाळातच झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स या अगोदर झाला नव्हता. इट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. ज्या पद्धतीनं आता विकास दर गोव्यात वाढला, पर्यटन ज्या पद्धतीने वाढत आहेत, त्या पद्धतीनं कोकणामध्ये कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे, महाराष्ट्र सरकारनं पर्यटनासाठी काय करायला पाहिजे? महाराष्ट्र सरकारने मला वाटतं की नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीने कोकणाचा विकास सुरू केलेला आहे अजूनही तो जलद गतीने होणं गरजेचं आहे. तरी कोकणाचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. येणाऱ्या विधानसभा महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या जवळ गोवा आहे. कशा पद्धतीने आपल्यावर जबाबदारी? महाराष्ट्रातल्या इलेक्शनला जी जबाबदारी म्हणजे पार्टी देईल ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे आणि मला खात्री आहे की परत एकदा महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार येईल याचा मला विश्वास आहे. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.